बुलढाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे। जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातल्या सातपुड्याच्या पर्वतरांगेत असलेल्या गोमाल या आदिवासी गावातील 16 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। 7 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सागरी हिरू बामण्या वय 17 वर्ष असलेल्या मुलीला अचानक उलट्या सुरू झाल्या। दवाखान्यात न्यायचं पण रस्ता नसल्याने झोडी करून ग्रामस्थ भिंगऱ्यापर्यंत पोहोचले, मात्र वाटेतच वेळ झाल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रस्ता आणि आरोग्य सुविधेच्या अभावामुळे या मुलीचा मृत्यू झालाय। त्यापेक्षाही दुर्दैवी घटना अशी ही मृतक मुलीला घरी सुद्धा झोडी बांधूनच आणावे लागले। गतिमान सरकार म्हणून ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळिमा फासणारी घटना बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावामध्ये घडली। या गावातील 16 वर्षीय तरुणीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू झाला। खरे तर सरकार सांगते की लाडक्या बहिणीसाठी सर्व सुख सुविधा योजना यांची अंमलबजावणी करत आहेत, परंतु याच लाडक्या बहिणीचा उपचार त्या गावामध्ये होऊ शकला नाही। त्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणा सुद्धा नाही। एवढंच नाही तर गावापासून शहराच्या ठिकाणी घेऊन जायला पक्के रस्ते सुद्धा नाही। अशा अवस्थेमध्ये या लाडक्या बहिणीला त्या ग्रामस्थांनी झोडीमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। झोडीमधून नेत असताना भिंगऱ्या गावापर्यंत पोहोचले। जळगाव जामोद हे गाव थोड्या अंतरावर होतं व वाटेतच या मुलीचा करुण अंत झाला। मृतक मुलीला घरी सुद्धा झोडी बांधूनच आणावे लागले। या घटनेचा भीम आर्मी तर्फे जाहीर निषेध करण्यात आला। स्वतःची गतिमान सरकार म्हणून ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या तोंडाला काळिमा फासणारी घटना काल बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल या आदिवासी गावामध्ये घडली। या गावातील 16 वर्षीय तरुणी जिचा करुण अंत उपचाराअभावी झाला। खरे तर सरकार एकीकडे सांगते की आम्ही लाडक्या बहिणीसाठी सर्व सुख सुविधा योजना यांची अंमलबजावणी करत आहोत, परंतु याच लाडक्या बहिणीचा उपचार त्या गावामध्ये होऊ शकला नाही। त्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची प्राथमिक आरोग्य यंत्रणा सुद्धा कार्यरत नाही। एवढंच नाही तर गावापासून शहराच्या ठिकाणी घेऊन जायला पक्के रस्ते सुद्धा नाहीत। अशा अवस्थेमध्ये या लाडक्या बहिणीला त्या ग्रामस्थांनी झोळीमधून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। झोळीमध्ये नेत असताना भिंगारा गावापर्यंत पोहोचले असता जळगाव जामोद हे थोडं अंतरावर होतं, मध्येच या बहिणीचा करुण अंत झाला। मला सांगायचं की या जिल्ह्यामध्ये आयुष मंत्रालयाचे स्वायत्त मंत्रिपदाचा कार्यभार असलेले माननीय प्रताप जाधव आहेत। एवढंच नाही तर स्थानिक 5 वेळेस कायम आमदार म्हणून निवडून आलेले संजय कुटेचे आहेत आणि एका प्रस्थापित वर्गाचे बहुल असलेले आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत। असं असताना आदरणीय पालकमंत्री महोदय, सर्व सन्माननीय आमदार साहेब आणि आयुष मंत्रालयाचे स्वायत्त पदभार असलेले कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेले माननीय प्रतापराव जाधव साहेब आपल्या सर्वांच्या तोंडाला काळिमा लावणारी ही घटना आहे। आम्ही या घटनेचा भीम आर्मीद्वारा जाहीर निषेध करतो आणि आता तरी आपली शर्मेनं मान खाली झुकणार की नाही, आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर प्राथमिक ज्या गरजा आहेत नागरिकांना त्या उपलब्ध करून देणार का नाही, का अशा लाडक्या बहिणीचे करुण अंत त्यांचे बळी आपण घेणार आहात, असा संतप्त सवाल माझ्या मनामध्ये येत आहे। मी परत एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।